ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वाविरंगा लटिके ते फेडा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वाविरंगा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडलम मंडनानं तरुण तुलसी माला कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिप्रदेशं वेदेन्द्रादिदेवये सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणा तिथे एका जयाचे निनामी चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिद आनंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता अभिनव भागविलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वाविरंगा। प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी भगवत चिंतना करिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदनीय श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा कमी नको करू मगा चांगलं लागलं होतं तसंच राहू दे यांच्या गाथेतील 4 चरणाचा आणि भगवान प्रकरणपर गाथ्यानुसार करुणापर प्रकरणातील अभंग आहे। विठ्ठल या अभंगाद्वारे महाराज भगवान परमात्म्याकडे करुणा भागतायत म्हणजे विनंती करतायत किंवा थोडक्यात आपल्या भाषेमध्ये मागणी मागतायत। आणि आजचा मागणीचा दिवस असल्यामुळे मागणीपर प्रकरण करुणापर प्रकरण आणि त्या न्यायानं मी हा अभंग आपल्या समोर निवडलेला आहे। गाथ्यामध्ये 1279 क्रमांकाचा अभंग आहे। देवडीकर गाथ्याच्या पारायण या नियमाप्रमाणे बरं का।
आणि प्रकरणपर जो गाथा आहे त्याच्यात करुणापर प्रकरणामध्ये हा आलेला अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय करुणा भागतायत. काय करुणा भागतायत तर भगवान परमात्म्याकडे अशी करुणा भागतायत. प्रपंच ओसरो, भगवान परमात्मन माझा प्रपंच ओसरो. ओसरो म्हणजे काय करो, तो प्रपंच मला सुटो, साधी भाषा आहे की नाही. आणि मग काय झालं पाहिजे तर म्हणले प्रपंच ओसरल्यानंतर माझं चित्त तुझ्या पायावरती मुरलं पाहिजे. चित्त तुझे पायी मुरो, बस याच्यापेक्षा काही नाही. कारण याच्यात मागणी असे, ऐसे करीगा पांडुरंगा. कैसे करीगा, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करीगा पांडुरंगा. कैसे करी, पुढं सांगितलं आणखीन, शुद्ध रंग वावे रंगा. महाराज असं करा देवा की शुद्ध रंग वावे रंगा. ठीक आहे. आणखीन पुढं सांगितलं, जीवाच्या पाठीमाग जी दुसऱ्याची सत्ता आहे, अनादि कालापासून या मायेची सत्ता आहे, त्या मायेच्या कचाट्यातून आम्हाला एकदा सोडवा. पुरे पुरे आता नको दुजी याची सत्ता. कारण त्या मायेनं अनेकांना गांजलेलं आहे. म्हणून देवा असं करा, ऐसे करीगा पांडुरंगा कैसे करी, पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता. आणि शेवट सांगताय की बाबा लटका असणारा संसार, खोटा असणारा संसार, पण या खोट्या संसारामध्ये जीव अडकलेला आहे. आणि जीव अडकल्यामुळं महाराज त्याला काय भोगावं लागतंय, अनेक प्रकारच्या पीडा भोगाव्या लागतात. म्हणून महाराज असं पाहिलं तर संसार हा खोटाच आहे, पण अनंत कालापासून महाराज तो संसार जीवाच्या पाठीमाग हातपाय धुवून लागलाय. कसा हातपाय धुवून लागलाय, असा जो लटका संसार आहे महाराज, तेवढा आमचा काय करा, फेडा. लटिके ते फेडा. आणि तुम्ही जर त्याच्यावरती लक्ष घातलं तर मग आमची पीडा नक्कीच निवारण होईल. तुका म्हणे जाय पीडा, ऐसे करीगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. विठाला हा झाला अभंगाचा शब्दशः सरळ सरळ भावार्थ. अगदी अर्ध्या मिनिटामध्ये परिहार. आपलं श्रीसंत एकनाथ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, सर्व सदस्य व सर्व मित्र परिवार, मुक्काम पोस्ट भोतवाडा, देववाडा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी गेल्या 6 वर्षापासून वैष्णव मेळाव्याचं आयोजन केलं जातं. आणि वारकरी सत्संग वैष्णव मेळावा यंदाचं हे 7वं वर्ष आहे. सर्व श्रीसंत एकनाथ बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे जे काही मंडळी आहेत त्यामध्ये आयोजक श्री शिवदास गोरक्षनाथ डोके अध्यक्ष, आणि सर्व ग्रामस्थ मंडळी भोतावडा. आता सगळ्यांची नावं काय मला इथं नाहीये, पण जेवढे काही जे ट्रस्ट मंडळ असेल तेवढे सगळे ट्रस्ट मधले, त्यापैकी कोणाकोणाचे नाव आहेत. सगळ्यात महत्वाचं अध्यक्षाचं नाव आहे ना. अध्यक्ष आले म्हणजे सगळेच आले, आहे की नाही, काही अडचण नाही. आणि महाराज त्यांना सुंदर असं मार्गदर्शन व्यासपीठ चालक आमचे महादेव महाराज हे करतात. आणि शिवाजी भाऊंच्या, महादेव महाराजांच्या, आणखीन सर्व डोके परिवाराच्या वतीनं व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं चालणारा हा वारकरी वैष्णव सत्संग मेळावा गेली 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत. यंदाचं हे 7वं वर्ष आहे. आणि 7व्या वर्षामध्ये आजची ही जागराची सेवा सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे. मी सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी उपस्थित सर्व गायनाचार्य मंडळी, वादनाचार्य मंडळी, संस्थेतील आमच्या सर्व विद्यार्थी मंडळी, गाडे महाराज, इकडं माने महाराज, पुन्हा इकडे जी भजनी मंडळी आहेत ते चोपदार, तिकडं तुळशीवाल्या 2 मावशी, स्वतः महादेव महाराज विण्यावरती उभा आहेत, त्यांना धन्यवाद. सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे त्यांना धन्यवाद. सुंदर आपलं यूट्यूब चॅनल, काय नाव, श्रीसंत एकनाथ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यूट्यूब चॅनलवाले, शूटिंगवाले, त्यांना धन्यवाद. उपस्थित माता मंडळी, महिला मंडळी, पुरुष मंडळी, तरुण वर्ग, सर्वांना धन्यवाद. आणि अभंगाच्या चिंतनाला सुरुवात. श्रीसंत एकनाथ महाराजांचा भक्त परिवार, परिसरातील सर्व मातकुळे, दोन्ही मातकुळे असतील, सर्व इकडे परिसरातील भोतावडा, रेडेवाडी, जेवढ्या या तालुक्यामध्ये संत एकनाथ महाराजाची भक्त मंडळी आहेत त्यामध्ये काही मातकुळीकर मंडळी आहेत. आवर्जून प्रवचनकार, शिक्षक असणारे डोके सर आहेत, आमचे प्रमोद दादा माने आहेत,
त्यात सगळेच आहेत. आता सगळ्यांची नावं घेणं मला काही शक्य नाही आणि मला असं वाटतं वेळ भरपूर झालेला आहे. सगळ्याची नावं मी घेण्यापेक्षा घरच्यांनी घेतलेली बरी असतील, आहे का नाही? हा, आहे की नाही? हा, मी घेण्यामध्ये काय, सर्वच सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. आमचे आबा कोले आबा आले नाहीत ना ग? भीमराव पवार, आणखीन सांगा नावं. डोके साहेबांचे सर्व बंधू मंडळी, त्यांच्या मातोश्री, सर्व डोके परिवार, जेवढ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांना सगळ्यांना धन्यवाद. महाराज या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सर्व करत असताना काहीतरी परमार्थ असला पाहिजे आणि म्हणून हा वारकरी सत्संग काय आहे, आयोजित आहे. वर्षभर आपण जो प्रपंच करतो त्या प्रपंचामध्ये आपल्याला शांती लाभत नाही, पण या 2.5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये, हा 2.5 दिवसाचा कार्यक्रम म्हणजे वर्षाची बॅटरी चार्ज करून घेण्याचा कार्यक्रम आहे हा. विठाला थोडा महाराज, हा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग मी आपल्या समोर करुणापर प्रकरणातील सांगितलेला आहे, कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. महाराज सांगतात, महाराज जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भगवंता माझं असं करा. कारण जगद्गुरु तुकोबराय करुणा भागतात, करुणा करतात किंवा विनंती भगवान परमात्म्याकडे करतायत. का करतायत? महाराज जगद्गुरु तुकोबरायांची ही जी करुणा आहे, जी करुणा भागतायत, ही करुणा जगत विलक्षण करुणा आहे. कशी? जगत विलक्षण करुणा. जगत विलक्षण म्हणजे कशी? या जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध काय आहे? हा, जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध अशी असणारी जगद्गुरु तुकोबरायांची ही करुणा आहे. महाराज या जगाच्या प्रवाहामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाची एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे? महाराज जगद्गुरु तुकोबराय जो माझा प्रपंच ओसरो म्हणतात, त्या प्रपंचाच्या बाबतीत या जगाच्या प्रवाहामध्ये जेवढे जीव आहेत, जेवढे मानव आहेत, आणि जग जग म्हणजे काय तर फक्त स्त्री आणि पुरुष, बस. याच्या पलीकडे काही जग नाही. बाकीचं जे आहे ती सगळी काय आहे, या 2 व्यक्तींसाठी काय आहे व्यवस्था. जग कशाला म्हणतात? जग म्हणजे फक्त तुम्ही आणि आम्ही, म्हणजे जेवढ्या स्त्रिया, जेवढे पुरुष आहेत हे सगळे मिळून काय आहे, जग आहे. आणि महाराज या सगळ्यांच्या जगाच्या विरुद्ध जगद्गुरु तुकोबरायांची करुणा आहे. ऐका, जो प्रपंच जगद्गुरु तुकोबरायांना नकोसा वाटतोय त्या प्रपंचाच्या बाबतीत, कारण जगद्गुरु तुकोबराय सुद्धा या कलियुगाच्या प्रवाहामध्येच आहे. तुमच्या आमच्या या कलियुगाच्या प्रवाहामध्येच आहे. 300 ते 350 वर्ष जगद्गुरु तुकोबरायांना झालेले आहेत वैकुंठ गमन करून. पण जगद्गुरु तुकोबरायांनी जी करुणा भाकली आहे ती सर्व जगाच्या विरुद्ध आहे. जगाच्या विरुद्ध आहे. जगाला जे वाटतंय, ऐका, तुम्हा आम्हाला सगळ्यांना प्रपंच वाढावा वाटतो का घटावा वाटतो? सांगा इमानदारीने. बोलायचं, थोडंसं बोलायचं, आणि मला बोललं तरच मला बी सांगायला जमतं. हा, काय तुम्हा आम्हाला प्रपंच वाढावा वाटतो का घटावा वाटतो? वाढावा वाटतो. महाराज तुम्हा आम्हाला प्रपंच हवासा वाटतो का नकोसा वाटतो? वाढावे संताना गुवी व्हावे. काय चाललंय? महाराजांना जे सांगायचं तेच मी तुम्हाला सांगतोय. बरोबर आहे का नाही? तुम्हा आम्हाला प्रपंच काय व्हावा वाटतो? हवासा वाटतो का नकोसा वाटतो? पटपट बोला, नाही तर कीर्तनला म्हण. हवासा वाटतो. ऐका, प्रपंच तुम्हा आम्हाला अनुकूल वाटतो का प्रतिकूल वाटतो? सांगा. अनुकूल वाटतो, आहे की नाही? महाराज तो प्रपंच तुम्हा आम्हाला गोड लागतो का कडू लागतो? हा, कसा लागतो? गोड लागतो. महाराज पण जो प्रपंच तुम्हा आम्हाला हवासा वाटतो तोच प्रपंच जगद्गुरु तुकोबरायांना नकोसा वाटतो. जो प्रपंच तुम्हा आम्हाला वाढावा वाटतो तोच प्रपंच जगद्गुरु तुकोबरायांना घटावा वाटतो. जो प्रपंच तुम्हा आम्हाला अनुकूल वाटतो तोच प्रपंच जगद्गुरु तुकोबरायांना प्रतिकूल वाटतो. आणि जो प्रपंच तुम्हा आम्हाला गोड लागतो तोच प्रपंच जगद्गुरु तुकोबरायांना कडू लागतो, है की नाही?
महाराज ही म्हणजे सगळ्यांच्या विरुद्ध अशी जगद्गुरु तुकोबरायांची मागणी आहे. मग ही योग्य आहे का अयोग्य एवढं मला सांगा. काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही म्हणता आम्हाला जर सांगा येत असतं तर तुला कशाला उभं केलं असतं, है का? तू आम्हालाच विचार म्हणजे, है की नाही? आणि काही ठिकाणी महाराज, काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे, मी विचारलं कीर्तनामध्ये काय सांगत होतो, एक म्हातारा म्हणला आम्हाला येत असतात तुला कशाला आला होता, तो सांग चालून दे. एक तर उठलं महाराज, त्याने मला महाराज मी सांगतो पण अर्ध पाकिट मला दिलं तर. मी म्हणलं मलाच माहित नाही मला किती देणार आहे, तर मी काय ठरवून घेणारा बाबा नाही. म्हणलं घेतो काही ठिकाणी, पण आता जिथं महाराज काय कमीच नाही, आहे की नाही, आहे की नाही? नोटाचे बंडलच आहेत बिगर टाचण्याचे, तिथं कशाला मागायचे तेव्हा, आहे की नाही? तिथं मनानेच मिळते विठाला. म्हणजे माझ्या सांगण्याचा मुद्दा, महाराज जगद्गुरु तुकोबरायांना जो प्रपंच कडू वाटतो तो तुम्हा आम्हाला काय वाटतो, गोड वाटतो. तुम्हाला उदाहरणानिशी पटवून देतो. ऐका, आपलं वय काय, आपण करतोय काय, आपल्याला हे काही माहिती नाहीये. पण महाराज 70 80 वर्षाचं वय झालं तरी तो प्रपंच आपल्याला सुटत नाही. असा अनेकांना सुटत नाही. मग हे कशाचं लक्षण आहे? कशाचं? गोड लागण्याचं लक्षण आहे, कडू लागण्याचं नाही. गोड लागतो म्हणून सुटत नाही. अहो काय महाराज किती वय, 70 80 वर्ष नातवाला खेळवायचं महाराज, लेकरं सांभाळायचे, लेकरांना मोठं करायचं, पुन्हा त्याला नातव झाले सांभाळायचे. अहो काय काय तर नातवाचे मुलं म्हणजे पंताला सुद्धा खेळताना महाराज गोड लागण्याची लक्षणं आहेत. 80 वर्षाचं वय, देवदेव करायचं म्हणलं, टाळी वाजवायची म्हणलं तर हात दुखतो म्हणतो, मंदिराकडे जायचं म्हणलं तर पाय दुखतात म्हणतो. पण त्या पंताला जेव्हा खेळायला घेतो ना, तर महाराज काय त्या पंताची, महाराज त्या पंताच्या पुढे लाड करता करता त्याच्यासारखंच बोलतो, आहे की नाही, अले असा बोलतो माणूस. आपलं वय काय, करतोय काय, एवढंच काय. काय काय तर असे भारी माणसं आहेत महाराज, त्यांना पंताला पायावर घेतात आणि पायावर घेऊन कुकू चिपोय, कुकू चिपोय. हे कशाचे लक्षण आहेत? प्रपंच गोड वाटण्याची आहेत का कडू वाटण्याची? गोड वाटण्याची. महाराज तुम्हा आम्हाला तो प्रपंच गोड वाटतोय, पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मला तो कडू वाटतो. विठाल महाराज जगद्गुरु तुकोबरायांना तरी का कडू वाटतो? ऐका, त्याचं कारण आहे, जगद्गुरु तुकोबरायांना तो प्रपंच कळालाय. काय झालंय? तो प्रपंच कळालाय, तुम्हा आम्हाला मिळालाय, पण तो कळाला नाही. अगदी वेदांत चिंतन आहे, थोडंसं सांगतो. महाराज वस्तू नको म्हणण्यामागं काही कारण असतात. एखादी वस्तू जर आपल्याला आवश्यक नसेल, एखादी वस्तू जर आपल्याला आवश्यक नसेल तर वेदांत चिंतन असं सांगते 3 गोष्टीमुळे ती वस्तू नाकारल्या जाते. कुठल्यामुळे? तर महाराज असं सांगितलंय, त्या वस्तूचा अभाव असल्यानंतर ती वस्तू नाकारल्या जाते, त्या वस्तूचं ज्ञान नसल्यानंतर ती वस्तू नाकारल्या जाते, आणि त्या वस्तूला भोगण्यासाठी आपल्याकडं भोक्तृत्व शक्ती नसल्यानंतर ती वस्तू नाकारल्या जाते. हे थोडंसं वेदांतातले, पण सांगतो तुम्हाला, पुढं मोकळं करून सांगतो. ऐका, अभाव, वस्तूचा अभाव असला की वस्तू नकोशी वाटते, वस्तूचं ज्ञान नसलं की वस्तू नकोशी वाटते, आणि महाराज भोक्तृत्व शक्ती नसल्यानंतर ती वस्तू नकोशी वाटते. ऐका, आणखीन साधं सांगतो. महाराज वस्तू मिळावी का वस्तू कळावी? हा, काय झालं पाहिजे? कळाली पाहिजे, पण मिळाली बी पाहिजे ना. नाही मिळाल्यावर ती कळून काय करायचं, होय, है की नाही? कळाली पाहिजे, मिळाली पाहिजे, पण सगळ्यात आधी वस्तू मिळण्याच्या आधी त्या वस्तूची काय कळाली पाहिजे? किंमत कळाली पाहिजे. ऐका महाराज, मनुष्य जीवन मिळालं पाहिजे का कळालं पाहिजे? काय वाटतंय तुम्हाला? बोलता का तुम्ही? आहे ना जेवायला पुन्हा कीर्तन झाल्यावर? महाराज शरीर मिळालं पाहिजे का कळालं पाहिजे? तर मिळालंही पाहिजे आणि कळालंही पाहिजे. ऐका, वस्तूचा अभाव असल्यानंतर वस्तू नको म्हटल्या जाते. वेदांत चिंतन असं आहे, म्हणजे अभाव ती वस्तूच नाहीये म्हणून माणसं तिला काय म्हणतात? नको म्हणतात. छोटस उदाहरण आहे, आपला भांडारकरांचं संस्कृत व्याकरणाचं पुस्तक आहे, त्याच्यात असं सांगितलेलं आहे, त्या भांडारकरांच्या व्याकरणाच्या पहिल्याच पुस्तकामध्ये असं सांगितलेलं आहे की बाबा जंबुकाहा वदंती. जंबुकाहा वदंती म्हणजे काय? तर कोहला
म्हणतो. काय म्हणतो तर असे वद वदती म्हणजे बोलणे आणि वदंती म्हणजे बोलतो. जंबुकाहा वदंती. काय वदंती जंबुकाहा? किम वदंती जंबुकाहा? जंबुकाहा वदंती द्राक्षानी फलानी आम्लानी संती. कळलं का तुम्हाला? कोल्हा म्हणतो द्राक्षाचे फळ आंबट आहेत, मिळाल्यानंतर का नाही मिळाल्यानंतर? हा, उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल. एक आपल्या इकडला कोल्हा तिकडे नाशिकला गेला. नाशिककडे लई द्राक्ष आहेत महाराज. असा माल असतो द्राक्षा, इतक्या भारी द्राक्ष असतात. बोटा एवढाला एक एक मणी असतो. किती? बोटा एवढाला एक एक मणी. ट्रान्सपोर्टचा माल असतो. तो आपल्या देशात विकत नाही, तो बाहेर देशात विकला जातो. एक्सपोर्ट माल असतो आणि तो बाहेर पाठवायचा असतो. मग आपल्याला द्राक्षाचं काय येतं? मणी येतात. मणी आहे का नाही? असे मणी असतात महाराज. आणि ही आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. जी चांगली वस्तू आपल्या महाराष्ट्रात पिकते ती महाराष्ट्रात विकत नाही. महाराज रत्नागिरीचा हापूस आंबा आपल्याकडे विकत नाही. नाशिकचे चांगले द्राक्षे आपल्याकडे विकत नाहीत. मग आपल्याकडे काय? सगळा भंगार माल आपल्या गोडवांमध्ये. आंबे सुद्धा रत्नापुरीचे चांगले नाहीत, रत्नागिरीचे किंवा कोकणातले हापूस आंबे नाहीत, नाशिकचे चांगले द्राक्षे सुद्धा नाही. सगळा भंगार माल आपल्या गोडवांमध्ये असो. महाराज तो कोल्हा तिकडे गेला कशाला? द्राक्षे खायला. आणि नेमकं कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू, सगळे मालक गडी बिडी सगळे, चांगला राखलेला बाग होता. आणि राखलेला बाग असल्यामुळे सगळे माणसं सगळे कुठे गेले? कीर्तनाला. आता ह्यो कोल्हा म्हणला सगळे कीर्तनाला गेले तवर जाऊ आणि द्राक्षा खाऊ. आता गेलं महाराज. गेल्यानंतर ते उडी मारायचं पण द्राक्षाचा घड काय त्याच्या तोंडाला लागाना. महाराज 8 ते 10चं कीर्तन होतं. महाराजांनी अर्धा तास कीर्तन लांबवलं 10:30 पर्यंत. म्हणजे आपल्याला 10:30 पर्यंत करायचंय का? नाही ना? हा, घेऊ इकडे पुरक. अर्धा तास कीर्तन लांबवलं महाराजांना, तरीही कोल्ह्याला द्राक्ष काही तोंडाला येईनात. महाराज अर्धा तास कोल्हा झाटला पण काहीच नाही. महाराज उड्या मारू मारू उड्या मारू मारू गाळ झाला. आणि कोल्हा म्हणला काय खाता काय नु? आंबट आहे. काय म्हणला? काय खाता काय नु? आंबट आहे. कोण? द्राक्ष. महाराज कोल्हा माघारी निघाला. तिकडून त्याला एक कोल्हा भेटला. म्हणला राम राम, कुठं गेलते? म्हणला गेलतो द्राक्ष खायला. म्हणला खाल्ले का नाही? म्हणला कशाला खाता? लय आंबट आहे, खायच्या नाही. आता कोल्हा द्राक्ष आंबट म्हणतोय, मिळून का नाही मिळून सांगा मला. हा, न मिळता. म्हणून आपल्या मराठी भाषेमध्ये म्हण आहेत, कोल्ह्याला चिकू आंबट. काय म्हणे? तुम्ही काहीच बोला ना, माझ्याकडे टुळटुळ बघायला लागले नुसते. कोल्ह्याला द्राक्षे आंबट म्हणजे वस्तूच्या अभावात वस्तू नाकारल्या जाते. आणखीन छोटं सांगतो. एका मुलाचं बऱ्याच दिवस लग्न होत नव्हतं. महाराज लग्न होत नव्हतं आणि मग त्यानं कुणी त्याला विचारायचं काय भानगड आहे? पोरगीच पसंत नाही. काय भानगड आहे? पोरगीच पसंत नाही. आणि कुणाला गावात म्हणलं ना आमक्याचं लग्न नाही, काय भानगड आहे? लोक म्हणले ती लोकांना माहित आहे, द्यायची का नाही ती लोकांना सगळं माहित आहे, लोक देऊ शकत नाहीत. पण ज्याचं झालं नाही ना तो काय म्हणायचा आपल्याला, म्हणजे मी ज्यांचं झालं नाही त्यांचं सांगत नाही बरं का, बरंच वय झालं त्याचं. महाराज ते लोक तो म्हणायचा आपल्याला पोरगी पसंत नाही. पोरगी पसंत नाही का देत नाहीत म्हणजे वस्तूच्या अभावात वस्तूचा काय केला जातो? नाकार दिला जातो. महाराज शास्त्र असं सांगतंय की वस्तूच्या अभावात वस्तूचा नाकार केला जातो. वस्तू नको म्हणून सांगितलं जातं. एक मुलगा बरेच दिवस लग्न होत नव्हतं, गेला पाहायला गेल्यानंतर महाराज पाहणं वगैरे झालं, पोरगी पसंत पडली, मुलीला मुलगा पसंत पडला, सगळं झालं, बोलणं वगैरे झालं. 10 मिनिटाचा वेळ दिला. ते दोघं एकमेकाला बोलले, सगळं ठरलं. पण आई आतमध्ये किचन घरात होती, तिने काही नवरदेव पाहिला नव्हता. महाराज सगळं झाल्यानंतर मग मालक गेले आणि तिला म्हणले असं असं चांगलं आहे, ठीक आहे, बँक बॅलन्स चांगला आहे, शेती चांगली, उत्पन्न चांगले, पैसा चांगला कमवतो, व्यवहार चांगला आहे, सगळं चांगलं आहे, भरपूर पैसा आहे, काही कमी नाही आहे, मला वाटतं पोरगी दिली पाहिजे. ती म्हणली काहीच काळजी नाही. ती म्हणली फक्त मला एकदा नवरदेव बघू द्या. महाराज तिला सांगितलं ये बघायला. मग तिला आता बाया माणसाला काही बैठकीत येता येत नाही, त्यानं सांगितलं खिडकीतनं बघन. मग त्या मालकानं सांगितलं तो ते आहे ना तो नवरदेव आहे. आणि महाराज तिनं तो नवरदेव पाहिला आणि आईनं सांगितलं काही बी करा
पण आपल्या पोरीचं लग्न यंदा कॅन्सल करा. ते म्हणलं काय झालं? अरे सगळं चांगलंय, काहीच अडचण नाही, मी सगळं बोललोय, माणसं चांगले, सगळं चांगलंय. ते म्हणली काही असो पण यंदा आपल्या पोरीचं लग्न कॅन्सल करा. ते म्हणले काहीच अडचण नाही, आपल्याकडे पैसा पाणी भरपूर आहे, कमी पडला तर ती देतो म्हणलेत आपल्याला, काहीच टेन्शन नाही. ती म्हणली हो का, तुमच्या जर लग्न करायचं जीवाव आलं असलं तर पोरगी विहिरीत ढकलून द्या, पण ह्याला देऊ नका. तेव्हा म्हणला नेमकं झालं काय? ती म्हणली 20 वर्षापूर्वी हे मलाच बघायला आलता. विठाला विठाला आलं महागारी. महागारी आल्यावर गावात विचार, अरे काय झालं? पोरगीच पसंत नाही म्हणलं. देत नाही का? पसंत नाही, देतच नाही, संपला विषय. म्हणजे वस्तूच्या अभावात वस्तू नाकारल्या जाते. चला पुढं. महाराज आणखीन असं सांगितलंय, वस्तूचं ज्ञान नसलं तर वस्तू नाकारल्या जाते. ज्ञान नसल्यानंतर वस्तू नाकारल्या जाते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महाराज माऊली ज्ञानोबारायांनी तो दृष्टांत सांगितला. त्या ओवीमध्ये माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, निश्चित वस्तू मिळणं महत्वाचं नाही, त्या वस्तूचं काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. पकवाज घेणं महत्वाचं आहे का तो कसा वाजवायचा आहे ते महत्वाचं आहे? पेटी घेणं महत्वाचं आहे का ती कशी वाजवायची ते माहिती आहे की नाही? कळालं पाहिजे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा आहे का महाराज, ज्ञान नसलं, अभाव, ज्ञानाचा अभाव असला की वस्तू नाकारल्या जाते. शास्त्र असं सांगतंय त्या वस्तूचा नाकार माणसं करतात. माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत सांगितलेला आहे का? माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, बहु मृगजळ देखोनी डोळा, थुंकी जे अमृताचा गिळिता गळा, आणि तोडीला परसू बांधिला गळा, शुक्तिके लाभे. याच्या 2 दृष्टांत या ओवीमध्ये माऊलीने सांगितले. काय सांगितले? बहुमृगजळ देखोनी डोळा. महाराज एक जणाला अमृताचा एक घोट प्यायला मिळाला. काय? एक घोट प्यायला मिळाला. आता त्या अमृतामध्ये ताकद असे, अमृतासारखं गोड या जगामध्ये दुसरं काही नाही, पवित्र या जगामध्ये दुसरं काही नाही. अमृत गोड आहे, पवित्र आहे. महाराज त्याचा एक घोट पेला तरी माणूस काय होतो? अमर होतो. अमर ही अमृताची ताकद आहे. पण महाराज त्याला अमृताचा घोट मिळाला, त्यांनी न गिळता तोंडात साठवला, आणि तेवढ्यात त्याला मृगजळाची पुढं नदी दिसली. काय दिसलं? नदी. मृगजळ कळतं तुम्हाला? उन्हात ज्या आपण आपल्याकडे त्याला जामखेडच्या भाषेमध्ये झळाया म्हणतात. झळाया. ते काय दिसतं? पाण्यासारखं दिसतं, पण ते पाणी नसतं. महाराज यानं सांगितलं, मला एवढा एक घोट पिऊन काय आपली तहान भागायची नाही, ऊन लय लागत आहे, लय ऊन आहे, लय तापत आहे. महाराज त्यानं काय केलं? महाराज तो घोट न गिळता महाराज त्या नदीमध्ये जाऊ म्हणला, भरपूर पाणी पिऊ. ह्या घोटाचं काय करायचं? त्यानं तो घोट गुळणी मारून थुकून टाकला आणि नदीत गेला, त्या मृगजळाच्या, आणि नदीत गेला, चांगले हातपाय धुतले, भरपूर पाणी प्याला, आणि परत माघारी आला. बरोबर आहे का हे? नाही? कस काय? महाराज म्हणतात, बहुमृगजळ देखोनी डोळा, म्हणजे अमृताचं ज्ञान नाही म्हणून अमृत टुकलं. जर तेवढा अमृत प्याला असता तर अमर झाला असता. पण महाराज त्याला त्याचं ज्ञान नसल्यामुळे त्यानं काय केलं? अमृत ठोकलं. विठाला वस्तू मिळणं महत्वाची नाही, वस्तू कळणं महत्वाची आहे, तिचं ज्ञान असणं महत्वाचं आहे. आणखीन एक सांगतो. भजनी मंडळींचं भजन चाललं होतं, भजनी मंडळींचं, आणि चहा प्यायला भजनी मंडळ थांबले. तेवढ्यात एक 150 तिथं आला. मला कार भजने थांबलेत, त्यांचा लयच आवाज बसतोय काय भजन म्हणून, रातभर माणसांना झोपून देत नाहीत म्हणला, आणि हे काय भानगड आहे ते बघायला आला. तर भजनी मंडळ आपलं चहा प्यायला थांबलं होतं, म्हणून त्यांनी पिठी झाकून ठेवली, त्याच्या चादर टाकून आपली पिठी झाकून ठेवली, चहा पित बसले होते. तेवढ्यात एक जण तिथं आला, आणि तो म्हणला, ए कार भजन बंद केले? म्हणले काय नाही, चहा प्यायला. मला आणा मला बी. त्यांनी 2-3 कप चहा वाढला. महाराज चहा आणायला सांगितला, आणि हे गेला, आणि त्याला मिळत नाही. त्या पिठीवर शाल टाकलेली होती. काय? पिठीवर शाल टाकलेली होती. गेला, आणि मग ते एक भजण्यातला होता, तो तिथं नेमका पिठीपाशी उभा राहिला. त्यांच्या लक्षात आलं हे टेकायच्या भानगडीत दिसतोय म्हणले. आणि म्हणले, त्यांनी सांगितलं, म्हणले अण्णा तू बसचिन म्हणला, तिथं पिठी आहे बरं का. काय म्हणला तो? तिथं पिठी आहे. हो काय म्हणला? हा बर 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 बर. कुठं? त्या काय लागला? पिठीवर. ते एक जण तिकडून लगेच म्हणला, ए अन्या तुला काय कळतं बिळतं का? म्हणला, मला काय झालं? अरे म्हणला तुझ्या खाली तिथं पिठी आहे. ते म्हणला कशाची? ते म्हणला वाजवायची. ते म्हणला मला वाटलं बसायची, म्हणजे सामान ठेवायची पेटी. म्हणजे महाराज वस्तू मिळणं महत्वाचं नाही, वस्तू कळणं महत्वाचं आहे. विठाला
वस्तू कळाली पाहिजे. महाराज आणखीन पुढे एक दृष्टांत त्याच्यामध्ये सांगितलाय त्या ओवीमध्ये. माऊली म्हणतात की बाबा तोडीला परसू बांधीला गळा. एक मेंढपाळ डोंगरामध्ये मेंढ्या राखत होता. मेंढ्या राखता राखता त्याला परीस सापडला. परीसाची ताकद अशी आहे, किती जरी सोनं असलं तरी तो परीस त्याला चिटकवला की त्याचं काय होतं? भंगार. काय होतं? हा मग सांगा ना. सोनं होतं सोनं, ही त्या परीसाची ताकद. पण त्या मेंढपाळाला काही त्या परीस ओळखता आला नाही. त्यानं आपला चांगला चकाकणारा खडा आहे म्हणून घेतला आणि त्याच्या दोरी बांधून एका आवडत्या मेंढीच्या गळ्यात बांधला. महाराज तिकडून त्या रस्त्यानं एक परीस पारखी जात होता. त्याने सांगितलं, ए मेंढपाळ दादा, अरे हो दगड मेंढीच्या गळ्यात जो बांधलाय तू माहित आहे का तुला काय आहे ते? ते म्हणला काय? म्हणला अरे त्या मेंढीच्या गळ्यात जो बांधलाय ना तो परीस आहे परीस. तेव्हा म्हणला असा ना मग मला काय करायचे? कोण म्हणला? मेंढपाळ. त्याला काही घेणं देणं नाही. अरे तो म्हणला असं ना असं नाही, या दगडामध्ये एवढी ताकद आहे, किती जरी लोकांसमोर असलं त्याला निसता चिटकवला तरी त्याचं काय होणार आहे? सोनं होणार आहे. ही त्याची ताकद आहे. त्यानं सांगितलं असं मग मला काय करायचे? म्हणजे त्याला त्याचं ज्ञान नसल्यामुळे त्याने काय केलं? तो परीस नाकारला. महाराज पण त्यानं सांगितलं, म्हणला एक काम कर, म्हणला या परीसाची ताकद अशी, त्याचं ज्ञान झालं आणि ज्ञान झाल्यावर मग म्हणला मला तेवढा परीस काय कर? दे. परीस दे म्हणल्यानंतर म्हणला मी 10,000 रुपये तुला देतो, मला तेवढा 10,000ला परीस दे. आधी तो नको म्हणत होता, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही म्हणत होता. पण ज्या वेळेस परीस पारख्याने सांगितलं त्या परीसाची काही ताकद आहे, त्यावेळेस तो म्हणायला लागला मला परीस विकायचा नाही. तो म्हणला 10,000 नाही बाबा, 1,00,000 देतो. तो म्हणला मला विकायचा नाही. तो म्हणला बरं जाऊ दे, मला नको विकू, तुझ्याकडे नको ठेवू, एक काम कर ना त्या मेंढीच्या गळ्यात तरी बांध. तो म्हणला हा मी काय येडा आहे का काय? कोण म्हणला? मेंढपाळ. म्हणजे सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की ज्याला परीस मिळाला पण जर कळाला नाही तर त्याचा काय होतो? ज्ञान नसलं की महाराज ती वस्तू असून सुद्धा तिचा काही उपयोग होत नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात तोडीला परसू बांधीला गळा शुक्ती केला बे. म्हणजे ज्ञान नसलं की वस्तू नाकारल्या जाते आणि ज्या वेळेस कळालं त्यावेळेस पैसे देऊन घ्यायला तयार झाला तरी देत नाही. आणि तिसरा मुद्दा सांगितलेला आहे, माणसाकडे भोक्तृत्व शक्ती जर ती वस्तू भोगण्यासाठी नसेल तर वस्तू नाकारल्या जाते. विठाला डायबिटीस वाला माणूस साखर आहे म्हणून खात नाही का खावं वाटत नाही म्हणून खात नाही? काय म्हणणं आहे तुमचं? साखर मिळत नाही म्हणून खात नाही का त्याला खायची नाही म्हणून खायची नाही? डायबिटीस आहे, साखर खाल्ली की काय होणार आहे? रोग होणार आहे आणि शरीराला तकलीफ होणार आहे. म्हणजे भोक्तृत्व शक्ती नसली की तो साखर डायरेक्टर जरी असला कारखान्याचा तरी त्याला जर म्हणलं ना तुम्ही डायरेक्टर आहे, तुम्ही पसा खाल्ली म्हणून काय होईल? तो म्हणतो मरण पण साखर खाणार नाही. म्हणजे सांगण्याचा मुद्दा भोक्तृत्व शक्ती संपल्यानंतर ऐका, आंधळ्याला दिसत नाही म्हणून आंधळा पिक्चर पाहत नाही का त्याला आवडत नाही म्हणून पाहत नाही? सांगा काय म्हणणं आहे तुमचं? हा दिसत नाही म्हणून. बहिऱ्याला कीर्तन ऐकायला येत नाही म्हणून ऐकत नाही का ऐकू वाटत नाही म्हणून ऐकत नाही? म्हणजे शरीराची भोक्तृत्व शक्ती संपल्यानंतर वस्तू नाकारल्या जाते. वेदांत चिंतन असं सांगते, शरीराची वस्तू भोक्तृत्व शक्ती जर नसेल तर ती वस्तू नाकारल्या जाते. हा 3 प्रकारचा नाकार देण्याचं कारण आहे. विठाला मग जगद्गुरु तुकोबाराय नेमके प्रपंच कशामुळे नको म्हणतात? महाराज म्हणतात त्या प्रपंचानं आजपर्यंत कुणालाच कडीला नेलं नाही आणि तो प्रपंच अनेकांनी केला. अहो तुम्ही आम्ही प्रपंच करतो याच्यात नवल नाही. आपल्याकडे असून किती असेल? मी म्हणतो लई झालं 5-50 किलो सोनं असेल. किती किलो? 50 किलो म्हणतो मी, 50 ग्रॅम नाही. 50 ग्रॅम तर इथे एखादी मावशीच्या आता गळ्यात असेल महाराज. महाराज इतका प्रपंच मोठा असला तरी काही सुद्धा सोबत शेवटी राहत नाही. किती मोठा प्रपंच होता रावणाचा आपल्याला सगळ्याला माहित आहे. अनेक देव त्यांनी कामाला ठेवले. कुणी? रावणानं. अनेक देव, गणपती बाप्पा गाढवं वळायला, एका देव 9 ग्रहाच्या पायऱ्या, एवढा मोठा रावण. पण त्या रावणाचं सुद्धा सोबत काही गेलं नाही प्रपंचातलं. सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही.
मुद्दा प्रपंच अनेकांनी केला आणि अनेकांचा कुणाचाही पूर्णत्वाला गेला नाही. ऐका महाराज, प्रपंचामध्ये जास्तीत जास्त तुमचं नाव किती वेळेस राहतं माहितं का? किती दिवस? लय झालं एखादा नातू चांगला तुमच्यावर प्रेम करीत असेल तर तो म्हणतो ह्यो आज आहे माझा. काय म्हणतो? आज आहे. आणि तो नातू तेवढा घरामध्ये काय करतो? फोटो लावतो. महाराज, नातू गेल्यानंतर पण तो तुमचा फोटो घरामध्ये लावत नाही. अहो काही काही चित्र अशी परिस्थिती आहे, स्वतःचे मुलं सुद्धा त्यांचा फोटो घरामध्ये लावत नाहीत. म्हणजे या प्रपंचामध्ये अनेकांनी प्रपंचाला खाल्लेला आहे, म्हणून महाराजांना प्रपंच कडू वाटतोय. विठाला ज्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस खपतोय ना, शेवटी ते धोका देतात. या जगामध्ये तुमचं कुणीच नाहीये. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. किती जरी केला तरी प्रपंच पूर्ण होत नाही. महाराज, तुम्ही आम्ही करतो याच्यात नवल नाही. आपल्या आज्यानी केला, पंजानी केला, सगळ्यांनी केला. आपण महाराज लोक आल्यानंतर दाखवतो. महाराज, त्या बाबळीपासून इकडे ती लांब जी बाबळ दिसते ना, बारीक बारीक दिसत नाही, लांब दिसणारी बाबळ, त्या बाबळीपर्यंत कुणाचं आहे? आपलं. किती? 150 एकर. किती एकर? 150 एकर. ज्या जमिनीत उभा राहून म्हणत असतो ना, ती जमीन खालून म्हणत असते बावळट आहे रे तू. हा महाराज, जमीन तशीच आहे. त्या जमिनीनं अनेकांना काय केलेलं आहे? खाल्लेला आहे. म्हणजे प्रपंच कुणाचाच पूर्ण झाला नाही. आज आमेला पंजा मेला बाप बसला गे, आज आमेला पंजा मेला बाप बसला गे, आज आमेला पंजा मेला बाप बसला गे, आज आमेला पंजा मेला बाप बसला गे. देखत देखत ना तू बंधू काही तैसा झाला, देखत देखत ना तू बंधू काही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. अहो कुणीच राहिलेलं नाही. ज्या जमिनीवर उभा राहून आपण म्हणतो ना जमीन मेरी है, वो जमीन नीचे से बोलती है, येडा है तू, पगला आहे तू, बिंडोक आहे तू. हिनं अनेकांना खाल्लेला आहे. म्हणजे महाराज, या जगामध्ये काहीच आपलं नाहीये, तरीही आपल्याला प्रपंच सुटत नाही. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझा प्रपंच गेला पाहिजे, प्रपंच सुटला पाहिजे. महाराज, या जगामध्ये तुम्ही ज्या ज्या शरीराच्या संबंधाने जेवढं जेवढं मान्य करताय ते सगळं खोटं आहे. सगळं काहीच राहणार नाही महाराज, काहीच राहणार नाही. इथं काही सुद्धा राहणार नाही. येतानाही काही आणलेलं नाही आणि जातानाही काही न्यायचं नाही. जीवन हे कसं आहे? फक्त 2 दिवसाचं आहे. किती दिवसाचं आहे जीवन? 2 दिवसाचं. कधी मरण येईल हे सांगता येत नाही. फक्त 2 दिवसाचं जीवन आहे महाराज. कधी जाईल हे सांगता येत नाही. जीवडा 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 2 दिन का मेहमान, जीवडा
गुळाचं प्रमाण हे तुकडोजी महाराजांचं. जीवडा दो दिन का मेहमान. चिवडा नाही बरं का खायचा, दिपोळीला करतात तो चिवडा वेगळा. जीवडा म्हणजे जीव, हे जीवन 2 दिवसाचं आहे म्हणून कळालं पाहिजे. 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार, आहे की नाही? काहीच टिकणार नाहीये. आणि मग हा प्रपंच टिकणार झालाही नाही आणि होणारही नाही कोणाचा पूर्ण. म्हणून महाराजांना तो प्रपंच नकोसा वाटतोय. विडाला हे जीवन कसं आहे, किती जरी महाराज कधी मरण येईल हे सांगता येणार नाही. ती कव्वाली आहे बघा, एक हिंदी कव्वाली फार सुंदर आहे. काय? जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी 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 एक किराए का घर है. महाराज एक दिवस हे जीवन सोडून जावं लागणार आहे. किती जरी काही झालं तरी त्याला पर्याय नाही. कितना मशहूर हो जाएगा तू, उतना मजबूर हो जाएगा तू. ये जो मखमल का चोला है तेरा, ये जो मखमल का चोला है तेरा, एक दिन कफन में बदल जाएगा. जिंदगी एक किराए का घर है, घर से बाहर निकलना पडेगा. म्हणजे प्रपंचाला पूर्ण करण्यासाठी जीवन किती जरी खपवलं तरी तो प्रपंच पूर्ण होत नाही. म्हणून महाराज म्हणतात मला तो प्रपंच कडू वाटतोय. विठाला कशामुळं? महाराज म्हणले हा फक्त वरून चांगला दिसतोय पण ह्याच्यासारखा विषारी आणि पांढरा साप कुठला नाहीये. म्हणून मला हा प्रपंच काय होतोय, या प्रपंचावरती मी रुसलोय. म्हणून रुसलो संसाराला, सर्व हा विकार पांढरा, तुझी अंतर रे दातारा, याची दावेदारा निमित्त, याची दावेदारा निमित्त, म्हणून मी त्या संसारावरती रुसलोय. का? न दिसणारा हा विषारी असणारा पांढरा साप आहे तो काय करतो, तो त्या मायेच्या बंधनामध्ये गुंतून भगवान परमात्म्याला अंतर देतो. तुझसे अंतर रे दातारा, याची दावेदारा निमित्त. पण तुम्हा आम्हाला त्याचं ज्ञान नाहीये आणि ज्ञान नसल्यामुळे तुम्ही आम्ही त्याला काय म्हणतो, उपभोगण्याचा प्रयत्न करतो, पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण महाराज म्हटले, महाराज मला त्याचं ज्ञान झाले, मला तो मिळालाही आणि कळालाही. महाराज वस्तूचं ज्ञान नसल्यानंतर फजिती झाल्याशिवाय राहत नाही. ऐका छोटं सांगतो. एक जणाला लॉटरी लागली, लॉटरी फार मोठी लॉटरी लागली, 2 कोटी रुपयाची लॉटरी लागली. लॉटरी लागल्यानंतर महाराज त्याला काय पैशाला कमी, त्याच्या डोक्यात आलं म्हणला गावात एक जणाकडे लईच गाड्या आहेत आणि ती लईच आकड आणते म्हणला आपल्याला एक गाडी आणायची. तर डायरेक्ट मुंबईला गेलं आणि 16 टायर तसली मोठी ट्रक घेऊन आला. तो कसली मोठी ट्रक आणाय गेला, खरेदी केली पण चालवायलाच आहे ना ती. मग म्हणला तिथून भाड्याने ड्रायव्हर घ्यायचा, भाड्याने ड्रायव्हर घेतला तिथून. पण नेमकं काय झालं, मुंबईला ती गाडी खरेदी केली. मुंबईवरून येताना कसाऱ्याचा घाट आहे मोठा, जुना होता मोठा. त्या घाटामध्ये महाराज त्या गाडीचा मोसम तुटला. नवी कोरी गाडी काय झालं घाटात
बंद पडली. आता बंद पडल्यानंतर ह्याला काय त्याचं ज्ञान नाही, ड्रायव्हर भाड्याने आणलेला होता. महाराज तो म्हणला क्या हो गया, गाडी को क्या हो गया. तो ड्रायव्हर म्हणला कुछ नाही, मौसम गया. काय म्हणला, मौसम गया. म्हणला मौसम गया. त्याला वाटलं मौसम गया म्हणजे एखादा पार्टच दिसतोय. म्हणला गया म्हणजे गेलेला पार्ट टाकावा लागल. आता त्याला काय घेणं देणं. तो म्हणला कितने को मिलेगा मौसम, गाडी का मौसम कितने को मिलेगा. त्या ड्रायव्हरच्या लक्षात आलं, म्हणला बावळट दिसते. म्हणला त्याच्या ध्यानात म्हणला कितने को मिलेगा. म्हणला 20,000 रुपये लगेंगे. 20,000 रुपये लगेंगे. महाराज त्याला काय कोऱ्याच नोटा होत्या. आणि पैशाच्या बाबतीत असं मूर्खाचा पैसा उचल्यांचा खुराकच राहतो असं म्हणतात भाऊ. ती फक्त बघतीतच कावा काढायचं ते, बाकीचं डोकं. महाराज त्यानं तो 20,000 रुपये खटाखटा नोटा मापल्याने 20,000 रुपये त्याला देऊन टाकले. महाराज तो ड्रायव्हर उतरला. ते म्हणला आप भी जाता हो, आप भी मौसम डाल के आता हो. काय म्हणला, आप भी जाता हो और आप भी जाके मौसम डाल कर आता हो. तो गेला महाराज गाडीच्या खाली उतरून आणि मौसम टाकून आला. कोणाचा, गाडीचा नाही त्याचा. महाराज चालली गाडी. म्हणजे ज्ञान नसल्यानंतर गाडीचा मौसम म्हणजे पार्ट आहे का काय काहीच माहित नाही. माझ्या सांगण्याचा मुद्दा, ज्ञान नसल्यानंतर माणसाला फजिती काय होते, भोगावी लागते. तुम्ही आम्ही जी फजिती भोगतोय ना, त्या प्रपंचाचं ज्ञान आपल्याला नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणले मला त्या प्रपंचाचा एवढा कंटाळा आलाय. बरं काही काही डोकं लावणारे राहतात महाराज. ते म्हणले ते नको म्हणतात, त्याचं कारण काय, त्यांना मिळत नसल. महाराज जगद्गुरु तुकोबरायांना प्रपंच प्राप्त नाही असं जर म्हणलं तर ते शक्य होणार नाही. जगद्गुरु तुकोबरायांचे सासरे किती मोठे सावकार होते आणि किती मोठे बागायतदार होते. महाराज 42,000 एकर ऊस होता. कुणाच्या, जगद्गुरु तुकोबरायांच्या सासऱ्याचा. 4200 एकर, 42,000 नाही, 4,200 एकर, 4200 एकर. आता ज्यांचा सासरा एवढा मोठा आहे ते जगद्गुरु तुकोबराय छोटे होते असं तुम्हाला वाटतंय. ते फक्त म्हणतात आम्ही सदैव सुडके. पण जगद्गुरु तुकोबरायासारखं मोठं कोण नव्हतं. ज्या वेळेस त्यांना कस लावून विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं अनुरेणू या थोकडा. आणि तुका आकाशा एवढा. म्हणजे एवढे जगद्गुरु तुकोबराय मोठे होते. महाराज त्यांना प्रपंच प्राप्त नसेल आपल्याला सर्वांना माहिती आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या हालाकीची परिस्थिती चालू होती म्हणून माहिती होतं. कारण जगद्गुरु तुकोबराय भजन सोडून दुसरं काही करत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला, सेवक घेऊन आले आणि नजराणा आणला. आता नजराणा आणल्यानंतर महाराज तो नजराणा दिला. महाराज काही घरी नव्हते. म्हणले राजांनी आपल्याकरता पाठवले. आऊसाहेबांनी जिजाईबाईनं आवलीनं महाराज ते घेतलं. पोरांना सगळे कपडे बिपडे घातले, सगळे दागदागिने अंगावरती घातले, साडी बिडी नेसल्या, सगळे पोरं बिरं तयार केले. आणि पोरं बिरं तयार केले सगळं त्यांनी बी अंगामध्ये दागिने घातले. भरपूर महाराज दागिने. आता त्या दागिन्याची काय, ते दागिने काय साधे का महाराज, ते काय म्हणतात त्याला, बोरमाळण, अजून घागरमाळ असते का, नाही बैलाला असते घागरमाळ. बोरमाळण, चपला, हारण महाराज, काय ते मोठमोठं नाकात नतन महाराज, कानात ते फुलं, नुसते फुलं नाही त्याला खाली डुलं बी महाराज, डुलणारे महाराज. त्या डुल्याच्या नादात काय काय बाया भजन सुद्धा त्या डुल्यासारखंच करतात. आपण म्हणलं ना विठ्ठल, ते म्हणजे विठ्ठल 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 विठ्ठल, ते ना डुलं हाला, ते डुलं महाराज. ते भजनच तसं आहे महाराज. फुलं बी डुलं बी. महाराज घरी आले. महाराजांनी घर पाहिलं. महाराज म्हणले घर नंबर हुकलो का काय काय ना म्हणले मी. महाराज बघितलं ती आवली सजलेली, ती लेकरं सगळी सजलेली. महाराज का तर वारकऱ्याचं घर इतकं रंगीबिरंगी नसतं. हे जगद्गुरु तुकोबरायांच्या डोक्यात. म्हणले वारकऱ्याचं घर इतकं रंगीबिरंगी नसतं. आपले इंगळे महाराज, बाबासाहेब महाराज इंगळे ते वारले, ते सांगतात वारकऱ्याचं घर एवढं रंगीबिरंगी नसतं. वारकऱ्याची बायको जर तुम्हाला पिवळी पाहायची असेल तर कावीळ झाल्यावरच एरवी दिसणार नाही. म्हणजे इतकं सोनं तिच्याकडं नाहीये. महाराज हे सगळं सोनं महाराजांनी पाहिलं आणि महाराज आणल्यानंतर आवलीला सांगितलं काय करायचंय आपल्याला, आपल्याला ते लागत नाही, दे काढून दे. महाराजांना स्वतःच्या हातानं आवलीच्या गळ्यातले दागिने काढून घेतले. ऐकताय ना तुम्ही, कोणाच्या, स्वतःच्या हातानं गळ्यातले दागिने काढून घेतले. डिरिंग लागते बरं का दागिने काढायला सुद्धा. हा कुणाचं काम नाही की तुम्ही जर जाताना मंगळसूत्र वगैरे काढायचं ठोक्यास खाली पडतात. विचार करून जा जरा विठाला. ते सगळं काढलं आणि महाराजांच्या सेवकाच्या हातात दिलं जगद्गुरु तुकोबारायांनी. त्यांनी सांगितलं आम्हाला हे लागत नाही. दिवट्या छत्री घोडे
हे तो बऱ्यात न पडे, म्हणले हे देऊन टाका. त्या सेवकानं सांगितलं, महाराज तुम्हाला कळतंय का, हा नजराणा काय कुणी आयऱ्या गायऱ्यानं पाठवलाय का? छत्रपती शिवाजी महाराजांना नजराणा पाठवलाय, आणि हा नजराणा तुम्ही नाकारता. हा नजराणा जर तुम्ही नाकारला तर राजे तुम्हाला काय शिक्षा करतील हे सांगता येणार नाही. महाराज त्यांना सांगितलं, जगद्गुरु तुकोबराय म्हणले, राजांची भीती मला सांगू नको. म्हणजे तुला वाटतं का मी महाराज आहे, ते पण महाराज आहेत आणि मी पण महाराज आहेत, राजांची भीती मला सांगू नको. राजे काय आहेत हे मला माहित आहे, आणि राजे काय आहेत यांचं जीवन मला माहित आहे. महाराजांनी सांगितलं, मला त्यांची भीती दाखवू नको. आम्हाला मुंगी ही सारखी आणि राजेही सारखे. मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव. महाराजांचं प्रमाण आहे. महाराज म्हणले, राजांची भीती मला सांगू नको, हे सगळं उचल आणि राजांना निघून दे. त्यांना स्वराज्य घडवण्याच्या कामाला येईल, माझ्या एकट्याच्या पोटात घालण्यात काही अर्थ नाहीये. मग महाराजांना प्रपंच प्राप्त आहे का नाही? महाराज प्राप्त तर आहेच, देणारे तर आहेतच. तरी पण महाराजांना तो प्रपंच का कडू वाटला? महाराजांनी सांगितलं, अनेकांनी तो प्रपंच केलाय, पण त्या प्रपंचानं कुणाचंही भलं केलं नाही. विठाला महाराज प्रपंच प्राप्त नाही असं म्हणावं तर चालत नाही. महाराजांकडे प्रपंच प्राप्त आहे. भोक्तृत्व शक्ती नाही म्हणावं तर महाराजांच्या शरीराच्या ठिकाणी भोक्तृत्व शक्ती आहे, सगळं आहे. पण महाराज का नाकारतात त्याचं कारण आहे वस्तू. महाराज जगद्गुरु तुकोबराय यांना प्रपंच प्राप्तही झाला आणि तो प्रपंच कळालाही. तुम्हा आम्हाला तो फक्त मिळालाय, अजून कळाला नाही. एक छोटं उदाहरण सांगतो, ग्रामीण आहे, जरा ऐका. आपलं सिद्धांतापुरतं लक्षात ठेवा. जास्त वेळ लई चगडीत बसू नका. चगडीत बसला तर चौथा बेकार लागेल, दुसरं काय नाही. चौथा कडू लागत असतो. छोटं ग्रामीण उदाहरण आहे. महाराज दोघं जण नवरा बायको मुंबईला राहत होते, आणि मग आता मुंबई शहराच्या ठिकाणी राहायचं म्हणलं की दोघं बी ड्युटीवर. दोघं ड्युटीवर असल्यामुळं महाराज दोघंही ड्युटीवरून आल्यानंतर कंटाळा आला, स्वयंपाक केला आणि जेवले, लवकर झोपले. कारण काम करणाऱ्या माणसाला थकवा लगेच येतो. ज्याला शारीरिक श्रम आहेत त्याला महाराज जेवायची सुद्धा इच्छा होत नाही. जेवायची सुद्धा इच्छा होत नाही. जेवायच्या आधी पहिलं तो जिथं बसल तिथं काय होतं, त्याला झोप लागते. ही श्रीमंती कुणाला बी प्राप्त होत नाही. आणि झोप म्हणजे ती काय आपली दाशी आहे का महाराज, तुम्ही बोलवली ती आली हुड, येत नाही ती अजिबात नाही. ती असं पाखरू आहे महाराज, ती ठरवतो कोणत्या डाळीवर बसायचे, आहे का नाही. महाराज काही इतके भाग्यवान झोपीच्या बाबतीत, काय रात्रभर उलते पालते तरी झोपत नाहीत. पण काय एवढे भाग्यवान महाराज पडल्या झोपतात. काय होतात, पडल्या हे तरी कमी आहे. काय आधी झोपतात मग पडतात, आहे की नाही. आधी झोपते तर मग आपण कस काय पडलं, डुकलाच लागला, आहे की नाही. डुकल्यातच खाली आला. म्हणजे झोपीच्या बाबतीत एवढे भाग्यवान माणसं. महाराज त्यांना कंटाळा आला, दोघं स्वयंपाक केला, जेवले आणि झोपले. झोप लागली. महाराज त्यांना एक 3 वर्षाचा मुलगा होता. तेवढ्यात महाराज कडाक्याची थंडी पडलेली होती. 10-20 मजली बिल्डिंग होती आणि त्या बिल्डिंगवरती राहत होते. आणि मग आता त्यांनी ते फ्लॅट खरेदी केलेला होता. पण तिथं महाराज कडाक्याच्या थंडीमध्ये तेवढ्यात महाराज त्या पोराला रातच्याला नेमक्या 11 वाजता इमर्जन्सी लाइटिंग 2 नंबर कॉल आला. किती नंबर? 2 नंबर कॉल. महाराज यांना हाक मारले, मला पप्पा अर्जंट इमर्जन्सी इमिजिएटली लगेच जावं लागतंय. मला आता जमत नाही. ते पोरग वरडायला लागलं. आता वरडायला लागल्यानंतर महाराज त्याच्या लक्षात आलं, म्हणला सगळ्यांचं सार्वजनिक शौचालय कुठं, पार खाली तळ माजल्यावर. आता काय करायचं, कडाक्याची थंडी पडली, कंटाळा तर भरपूर आलाय, काय करावं. त्याने सांगितलं, थांब मला 1 मिनिट थांब. त्यानं ते वर्तमानपत्र घेतलं, तिथं टॅबलावर ठेवलेलं ते वर्तमानपत्र खाली हातरलं आणि त्याला म्हणलं बस हे जाऊ. ते पोरग बसलं. महाराज ते पोरग बसल्यानंतर त्याचा कार्यक्रम आवरला. ते म्हणा पप्पा झालं. त्याने लगेच निघाला, धुतला, धुवून कॉटवरती त्या पोराला बसवला. महाराज त्यानं तो पेपर घेतला, दुसरा एक पेपर घेतला, तो पेपर उचलला आणि त्या चांगल्या पेपरवरती मांडला. तो पेपर महाराज चांगला गुंडाळला, त्याचा पुडा बनवला. काय केलं त्यांनी, पुडा बनवला. एक कॅरी बॅग आणली आणि कॅरी बॅग आणून महाराज त्या कॅरी बॅग मध्ये महाराज दोऱ्यानं गुंडाळून तो पुडा काय केला त्यांनी, टाकला आणि मेणबत्तीवरती तो पुडा असा चांगला पॅकिंग केला. महाराज चांगला पॅकिंग केला आणि बाहेर बाल्कनीत आला. आणि बाल्कनीत येऊन त्यांनी नेमकं बघितलं कोणी नाही आणि तेवढ्यात त्यांनी तो पुडा काय केला, खाली टाकून दिला.
टाकून दिल्यावर नेमका बल्बच्या उजाडाच्या खाली तो पुडा पडला. तो गेला, त्याने घर लावून घेतलं, झोपला. 9 ते 12चा कार्यक्रम संपून 2-4 जण त्या रस्त्याने येत होते गप्पा हानीत. त्यांच्या गप्पा चालू होत्या, काय फायटिंग, काय गाणे, काय डान्स, क्या बात आहे, काय लाइटिंग. त्यांची चर्चा चालली होती. काय पिक्चर, 1 नंबर भारी पिक्चर, असा सिनेमा आपण कधी पाहिला नाही. गप्पा चालू होत्या. तेवढ्यात महाराज असा लाईट, रस्त्याला ते लावलेल्या लाईटी असतात, त्याला काय म्हणतात, असा मोठाले ते हॅलिव्हिजन, मरकुरी. ते असा नव्हता, लाल का नाही, तो पांढरा होता, पांढरा मरकुरी. आणि त्या पांढऱ्या मरकुरीच्या उजेडात एक जणांनी तो पुडा पाहिला आणि तो चमचम चमकला. चमकल्यानंतर महाराजांनी गप्पा मारता मारता पटकीनं पळाला आणि पळत गेला. तो पुडा उचलला आणि बगलात मारला. आता हे दोघं तिघ जण येत होते, म्हणले काकडे पळतोय, का पळतोय? तर त्यानं पाहिलं. महाराज हे सगळे जण माटी मागून आले आणि म्हणले काय? ते म्हणला, ए अजिबात नादी लागू नका रे, माझ्या नशिबाने मला मिळाले, कुणाला बी मिळतं का? माझ्या नशिबात आहे म्हणून पुडा मला पहिल्यांदा दिसलाय, तुम्ही कशाला पुडा मागत आहे? ते म्हणले, अरे मी म्हणतो तू देऊ नको, पण आम्हाला बघू तिथं खरं त्याच्यात काय. ते म्हणला, नाही, तुमच्या पाया पडतो मित्र हो, असे मित्र नसतात का, पाठीवर मारू पण पोटावर मारू नका, पुडा काय मागू नका. हे 3 जण म्हणले, हे तसं काय ऐकायचा नाही. ह्या 3घांनी युती केली. काय केलं? युती. आता युतीशिवाय काय पर्याय नाही. आता हा डोक्यात ठेवा, आले जवळ, आता बटन दाबायचं. कुणाचं दाबा, पण ती पुन्हा युती केल्याशी जमतच नाही. महाराज राडाच आहे सगळं. असो, महाराज या 3घांना युती केली. हे 3 म्हणले पुडा देतो का रपके खातो? काय म्हणले? रपके खातो. 3 बी म्हणले, हे म्हणला हे 3 जण बिसाळ्यावर लय हानतेन, म्हणला बेकार आपल्याला पुडा दिलेला बरा. तेव्हा म्हणला, हो का माझ्या प्रिय मित्रांनो, तुमच्या पाया पडतो, तुम्हाला पुडा दाखवतो, तुम्ही फक्त बघा, पण ह्याच्यात विसा काय मागू नका. ती म्हणले, अरे फक्त बघू दे. घेतला महाराज. 1 जणाने पुडा हातात घेतला. ज्याने तो पुडा हातात घेतला तो महाराज असा एकदम वातावरणच त्याने. एक जण पुढे डोकवायला लागला, हे होय मागे, म्हणला काय काम आहे तुझं? ते म्हणला, अरे थांब मला बघ, अरे दाखवतो ना, म्हणला होय माग. एक जण तेवढ्यात पुढं आला, त्याला मी म्हणला, अरे सर ना माग. ते म्हणला, थांब ना मी खोलतो ना. महाराज अटेन्शन मध्ये उभा राहिला आणि म्हणला, माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, मी आता ही वस्तू खोलत आहे, चांगली असेल तर आपण सगळेजण घेऊया. महाराज त्यानं तो कॅरी बॅगचा पुडा, कॅरी बॅग तोडली. कॅरी बॅग तोडल्यानंतर त्या पिशवीत त्याने काय केलं, हात घातला आणि त्या कॅरी बॅग मधून तो पुडा बाहेर काढला. आता पुडा बाहेर काढल्यानंतर प्रत्येक जण डोकवायचा. काय प्रत्येक जण डोकवायचा. त्यानं तो पुडा बाहेर काढला आणि दोऱ्याचे तिडे काढायला सुरू केले. महाराज दोऱ्याचे तिडे काढायला लागले. जसा जसा पुडा ढिला व्हायला लागला तसा तसा त्या पुड्यातनं बाहेर सुगंध यायला लागला. आणि सुगंध यायला लागल्यानंतर महाराज यांना सगळ्यांना उत्सुकता. सगळेजण नाकाने फक्त म्हणे असे करायला लागले. काय नाही. सगळेजण नाकानं हुंगायला लागले. महाराज एक जण पुढे डोकवायला लागला. ज्याच्या हातात पुडा होता त्याला सुगंध आला आणि सुगंध आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं. ते म्हणला, अण्णा माल तर डाऊन दिसतोय रे म्हणला. पण आता काय करावं, पुडा खोलाय घेतलाय. दोऱ्याचे तिडे काढले. दोऱ्याचे तिडे काढल्यानंतर पहिला कागद काढला आणि आतला कागद खोलला. महाराज त्या सगळ्या जणांनी व्या करून काय केलं, त्यांनी उलटी काढली. ज्याच्या हातात पुडा होता ते मला, इकडे हे पुडा इकडे ते म्हणला, नग मला तुलाच राहून दे. वाटलं तुला नग सगळ्याला वाटून दे, मला पुडा नकोय. तेव्हा म्हणला, घेऊ नको, कमीत कमी पुड्यात काय आहे ती तरी बघ. म्हणला, नग ऑपरेशन केलंय म्हणला, मला बघायचंच नग डोळ्याचं. महाराज का पुडा घ्यायना, आधी जो पुडा द्यायला तयार होता तो द्यायला तयार नव्हता, तो पुडा आता तो घ्यायना. का? कारण त्याला आताशी कळालं त्या पुड्यात आतमध्ये काय. तसं तुम्हा आम्हाला तो प्रपंचरूपी पुडा मिळालाय. आणखीन कॅरी बॅग फोडायची, दोरा ढिला करायचाय, कागद बाहेर काढायचाय आणि मग आपल्याला कळणार आहे या प्रपंचरूपी पुड्यामध्ये काय आहे ते. आणि त्यावेळेस जसा तो माणूस नको म्हणतोय ना तो पुडा, तसं आपण सुद्धा प्रपंचाला काय म्हणणार आहे, नको म्हणणार आहेत. महाराज म्हणले, म्हणून तर सांगतोय मला त्या प्रपंचाचा काय झालाय
वीट आलाय विटले हे चित्त प्रपंचापासून आणि वमनते मनी बैसलेसे माऊली बोलतात वमिलिया अन्ना लाळ न घोटे रसना का आलिंगने प्रेताचिया नसुये. महाराज प्रेताला आलिंगन आपण देऊ शकत नाही तसं या प्रपंचाचं महाराज आपल्याला जर सत्यत्व कळालं ना तर ते प्रपंच आपण सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांसारखं तुम्हा आम्हाला प्रपंच मिळाला पण कळाला नाही. तुम्हा आम्हाला अनुकूल वाटतो प्रतिकूल महाराजांना का वाटतो ऐका. जगद्गुरु तुकोबरायांना तो प्रपंच प्राप्त झालाय म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना तो प्रपंच कळालाय म्हणून तो जगद्गुरु तुकोबरायांना प्रपंच मिळालाही आणि त्याचं ज्ञानही झाले म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्याचा काय झालाय मला वीट आलाय म्हणून तो माझा प्रपंच ओसरला पाहिजे. आणि ही विनंती जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम प्रपंच ओसारे, प्रपंच ओसारे, प्रपंच ओसारे, प्रपंच ओसारे, म्हणून महाराज म्हणतात महाराजांना मिळालाय कळालाय त्याचा अनुभव आलाय त्याचा ओबग आलाय आणि वीट आलाय म्हणून महाराज म्हणतात प्रपंच ओसरो. प्रपंच ओसरला पाहिजे. ओसरो म्हणजे काय हो तर महाराज माझा प्रपंच हळूहळू कमी हो आणि एक दिवस त्या प्रपंचातून मी बाहेर येवो. ओसरणं कशाला म्हणतात माहिती आहे ओसरणं कशाला म्हणतात. ओसरणं एक जण गाडीवर जामखेडला गेला नेमका रस्ता असला लय रस्ता खतरनाक आहे की नाही कुंकुण या तितकीच बेजारी आहे की नाही. हा पण आता संतांचा दरबार आहे त्याच्यामुळे यावं लागते पर्याय नाही त्याला. महाराज जात होतं घसरून पडलं आणि पडल्यानंतर नेमकं कपाळावर पडलं. हे भलं मोठं काय झालं टेंगुळ आलं. आता टेंगुळ आल्यानंतर 2 दिवसांनी त्याला त्याचा मित्र भेटला. अरे म्हणला तात्या काय केलं कपाळाला. अरे काय नाही म्हणला परवा घसरून अरे म्हणला तुझं कपाळ केवढं झालं केवढं मोठं टेंगुळ आलंय. ते म्हणला आज तरी कमी झाले काल तर बघून एवढंच होतं म्हणला. काय म्हणला महाराज पण हे राहिलेलं झालेलं टेंगुळ हळूहळू काय होणार आहे ते कमी होणारे म्हणजे ओसरणारे एक दिवस ओसरणारे म्हणजे काय हळूहळू हळूहळू कमी होणे आणि एक दिवस पूर्णत्वाने नाहीस होणे. महाराज म्हणतात तसं हळूहळू माझा प्रपंच काय करा कमी करा आणि त्या प्रपंचातून माझं चित्त बाजूला काढा आणि तुमच्या चरणावरती माझं चित्त मुरो. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. मुरणं कशाला म्हणतात मुरणं त्याला म्हणतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक पाहुणा जेवायला आला. पाहुणा जेवायला आल्यानंतर महाराज जेवायला दिलं त्याला लोणचं वाढलं. नेमकं सकाळी लोणचं घातलेलं होतं पण पाहुणा लईच आबरा होता जेवणारा. ते म्हणला लोणचं लईच आंबट लागतंय. मावशी म्हणजे सकाळीच घातले अजून ती मुरलं नाही म्हणजे काय झालं नाही तर मीठ मसाला ते सगळं एकत्रीकरण झालं नाही. मुरणं महत्वाचे मुरलं पाहिजे. महाराज म्हणतात भगवंताच्या चरित्रामध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये आपण मुरलं पाहिजे. महाराज म्हणतात तसं ते चित्त माझं तिथं मुरलं पाहिजे. प्रपंचामध्ये चित्त मुरून उपयोग नाही. प्रपंचामध्ये जर चित्त मुरलं तर एक दिवस धोका मिळाल्याशिवाय राहत नाही. अनेकांना मिळालाय तुम्हालाच मिळणार नाही असं काही नाही. आयुष्य निघून जाईल आणि एक दिवस महाराज साधू संत सांगतात आमचं जर नाही ऐकलं तर नक्कीच महाराज तुम्हाला धोका मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे जरी नाही काल मग दुसरं येईल. हे जरी नाही काल सरते शेवटी बा काल वागून देईल. सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय जाईल. एका जनार्दनी आमचे काय जाईल.
पैठणचे एकनाथ महाराज म्हणतात, आमचं जर नाही ऐकलं तर काय होईल, एक दिवस तो काळ तुम्हाला खाल्ल्याशिवाय राहणार नाही, तुमचं आयुष्य खाल्ल्याशिवाय राहणार नाही। या प्रपंचानं कुणालाही सुखी केलेलं नाही, तर तो प्रपंच तुम्हाला काय सुखी करेल? त्या प्रपंचा पुढं किती बी धिंगाणा घाला, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, तो तुम्हाला पिंगविल्याशिवाय राहतच नाही। कोण? प्रपंच। म्हणून महाराज म्हणतात, तो प्रपंच भगवंता असं करा, ऐसे करीगा पांडुरंगा। काय करा? प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो। आणि काय करा? तर आम्हाला शुद्ध रंगामध्ये रंगवा। महाराज रंगलं पाहिजे, रंगणं गरजेचे। कुठलंही क्षेत्र असो त्याच्यात काय झालं पाहिजे? माणसाने रंगलं पाहिजे। रंगलं पाहिजे म्हणजे काय? रंगलं पाहिजे आनंदात, मस्तीत, परमार्थात सुद्धा रंगलं पाहिजे। रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी। महाराज रंगलं पाहिजे आणि सगळ्यांनी रंगत जा, पण कशात? भक्तीत, है का नाही? रंगलं पाहिजे, रंगायल्याशिवाय मजा नाही। तुम्ही म्हणतात सारखंच सांगता रंगलं पाहिजे, रंगलं पाहिजे। आता आम्ही काय कमी रंगेलेत का? होय, है का नाही? सगळेच रंगेलेत, पण जिथं रंगलं पाहिजे शुद्ध रंग व्हावे रंगा, म्हणजे पांडुरंगाच्या चरणावरती रंगलं पाहिजे, शुद्ध रंग व्हावे रंगा। महाराज ही जी मायेची सत्ता आहे ना, या मायेच्या सत्तेनं काय केलंय तर तुम्हा आम्हाला परमात्म तत्वापासून लांब ठेवलंय आणि या मायेमध्ये गुरपटून ठेवलंय। आणि म्हणून आपण सगळेजण झोपलेलो आहेत। कशाने? महाराज या मायेनं आपल्या डोक्यावरून हात फिरवलाय आणि सगळ्यांच्या पाठीमागे हे खुरप लावून दिले। म्हणून सगळे तुम्ही आम्ही झोपलेलो आहेत, आपण सगळ्यांनी जाग राहिलं पाहिजे। आता जागा रे भाई नो जागा, 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 जागा रे भाई नो जागा। जागा राहिलं पाहिजे। जग जोगी, जग जोगी, जाग जाग बोलती जागता, जगदेव राखा काही भाव। जग जोगी, जग जोगी, जाग जाग बोलती, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून। काय करा तर यातनं जाग व्हा आणि बाहेर निघा। अनादी कालापासून या मायेची सत्ता तुमच्या आमच्यावरती आहे। ती माया आहे, ती माया तुमची आमची सगळ्यांची काय आहे? सासू आहे। महाराज ती सासू काय करते? भगवान परमात्म्याकडे आपल्याला जाऊ देत नाही। छोटं उदाहरण सांगतो महिला मंडळींसाठी। इथं कोण कोण सास आहेत? हा, सगळ्या सासा झोपल्यात का काय बघा। महाराज ज्या सासा आहेत ना, सासू काय करते? महाराज कधीही किती जरी आपण त्या सुनेनं चांगलं वागलं तरी सुनेचं जीवन कसं असतं? पारतंत्र्यात। आणि सासूचं जीवन स्वतंत्र, लेकीचं जीवन काही स्वतंत्र आणि काही परतंत्र। पण सुनेचं जीवन किती चांगलं काम करा तरी तिला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही। मी म्हणतो दिवसातून एकदा तरी सुनेच्या डोळ्यात जी आणते आसू तिला म्हणतात। हा, कुणाची? माझी नाही, सुनेची बर का। ऐका महाराज, एक सून, नवीन लग्न झालं, चांगली शिकलेली मुलगी होती, चांगल्या घरची होती, बिचारी शिकली। आता मग काय असतं, नवीन आहे तो थोडा दिवस
हा, कारण ते आधीच सांगितलेलं असतं आम्ही तिला काही काम करू देणार नाही, आम्ही तिला एकदम आनंदात ठेवू, तुम्ही काही काळजीच करू नका, तुम्ही काहीही करा पण तेवढी पोरगी आमच्या पोराला द्या. यंदा काही करून आम्हाला एवढा वळू काय करायचा आहे, पुजायचा आहे. हा, मिरवून आणायचं आहे गावातनं. आणि मग ते मिरवल्या जातात. आता महाराज ते लग्नाचा बी लय थाट, काय बेजारी महाराज, माझे आज 4 लग्न तरी 2 लग्नांना सांगितलं राम राम येतो म्हणलं. महाराज 12:30चं लग्न 2 वाजेपर्यंत नाचत होते, जिभा बाहेर काढू काढू. मी म्हणलं त्यांच्या जिभेवर पाणी बिनी तरी होता कोणीतरी. महाराज एवढी बेजारी त्या लग्नाची. तिनं सांगितलं महाराज द्या, दिली मुलगी. मुलगी आली. आल्यानंतर महाराज 2-4 महिने आनंदाचे असतात तिला. काय महाराज रोज फॅन खाली सासू कामाला जायचे, पण 2-4 महिने झालं आणि सासूला काय ते बरं वाटणार. ते म्हणले बाद झाला आता, फॅनची हवा खायची बाद झाली, चला उठा खुरप घ्या, चला खुरपाय राहणार. म्हणजे सुनेला लावलं खुरपायला. आता महाराज ती नवीन पोरगी, पांढरी शिपत पोरगी, तिला काही मिळ नाही काय नाही, आईबापाच्या घरी बसून खाल्लेलं आनंदात. महाराज ती खुरपाय गेली. आता खुरपाय गेल्यानंतर बाया लावलेल्या होत्या बरोबर. आता बायांबरोबर खुरपता खुरपता तिला ते 2 पायावर बसायचं आणि ते तण काढायचं, तण बाजूला फेकायचं, खुरपता खुरपता धान मोडू द्यायचं नाही, पुन्हा खुरपायचं आणि त्या बायांबरोबर पुढं चालायचं. काही जमाना. दुपारून महाराज सासू म्हणली सून नेमकी काय काम करते म्हणून बघायला आली. कोण? सासू. सासू पाठीमागून आली. आल्यानंतर महाराज तिनं पाहिलं, जिच्या शेजारी बसली होती तिच्यापाशी गेली आणि मग तिनं खुरपं घेतलं आणि तिथं खुरपायला लागली. आणि त्या सुनाच्या शेजारी जाऊन शेजारीने जी बसली होती तिला म्हणली, बघ गंगूबाई बघितलं का, गंगूबाई बघितलं का, नुसतंच मला पहा आणि पान फुल व्हा, नुसता देखना दिवा आहे का. लागली ना बोलायला. कोण कोण बोलायला लागली? कोणाची? त्या सुनाची म्हणा ना का माझी म्हणतोय मी. हा, त्या सुनाची सासू लागली बोलायला. महाराज बोलायला लागली, जय बोलायला लागली. महाराज बोलायला लागली, येतं का काही काम? सगळ्या बाया पुढे गेल्या. येतं का काही काम? नुसतंच मला पहा आणि पान फुलवा. लागली बडबड करायला म्हातारी. महाराज तिला टेन्शन आलं. मग तिनं काय केलं, त्या सुनेनं कामाचा वेग वाढवला. आणि महाराज आईबापाने काही शिकवलं का, असं असतं का कुठं? तिनं भरपूर उरकलं. आता ते काय उरकी देत ते तुम्हाला माहिती आहे, ज्या सास आहेत त्यांना तर लई माहिती चांगलं आहे का नाही, मी सगळं सांगत नाही. महाराज सगळं उरकलं. म्हणले कशाला उगा आईबापाला नाव ठेवून घ्यायचे. त्या सुनानं कामाचा वेग वाढवला, तण फेकायची पटपट पटपट पटपट. महाराज त्या सगळ्या बायांच्या पुढं निघाली. लगेच महाराज ती काम करताना पुढं निघाल्यावर सुद्धा सासूच्या पोटात लगेच गोळा उठला. लगेच म्हणली, बघितलं का गंगूबाई आम्ही काय कामं केलेत का, काय आता काय यांनाच काम येतं काय? लागली लोकांना प्रदर्शन दाखवाय सगळ्यांच्या पुढं. ती म्हणली आता काय करावं. महाराज पुन्हा तिनं कामाचा वेग मंदावला आणि पुन्हा तिच्या बरोबर चालायला लागली. तेवढ्यात ती शेजारची म्हातारी म्हणली, गंगूबाई सखूबाई आता बरं वाटतंय का? ती म्हणली, हा काना मागून आली. कसं करायचं त्या पोरीने, करायचं काय? ती म्हणली करू काय आता, तिथं लिंबन दावं नव्हतं जवळ नाही, ती म्हणत होती फाशी घ्यायची. म्हणजे सुनाने कसं जरी वागलं तरी काय केलं जातं, तिला नावच ठेवल्या जातात. महाराज नवीन सून आहे तोवर सूनबाई माहेराला जायचं म्हणायला लागली. सासू म्हणली काय काय कशाला जायचं तिथं काय ताट वाढून ठेवले का, कशाला जायचंय माहेराला? महाराज निघालेली सून बिचारी पुन्हा पिशवी काय करते, मोकळी करते. महाराज जसं ही व्यवहारातली सासू सुनेला माहेराला जायला प्रतिबंध करते, तसा ही माया रूपी सासू तुमची आमची आम्हाला भगवान परमात्मा रूपी माहेराकडे जाण्यापासून रोखते. म्हणून महाराज म्हणले ही मायेची जी सत्ता आहे ती तेवढी आता देवा काढून टाका. पुरे आता नको दुजियाची सत्ता. या मायेच्या सत्तेतून आम्हाला बाहेर काढून टाका. आणि एवढंच काय महाराज सांगतात, जे लटका आहे ना हा लटका संसार आहे, पण अनादी कालापासून प्रत्येक जीवाच्या पाठीमागं हातपाय धुवून लागलेला आहे. या संसारातून आम्हाला मोकळं करा. लटिक येते फेडा आणि तुका म्हणे जाय पिढा. विठोबा
सारखा असणारा संसार आहे, पण तो संसार बी सहजासहजी सुटत नाही, कारण अनादी कालापासून जीवाचा आणि संसाराचा काय आहे संबंध आहे. महाराज तो संसार सुद्धा महाराज तुम्ही आम्ही म्हणतो संसार सुटला पाहिजे, पण संसाराने सुद्धा आपल्याला काय केलं पाहिजे सोडलं पाहिजे. महाराज एक छोटंसं उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल. दोघं जण मित्र नदीच्या कडेनं फिरायला चालले होते आणि फिरायला चालले असताना नेमकी नदीला पूर आलता, नदी भरून वाहत होती. भरून वाहत होता गप्पा चालल्या होत्या. महाराज तेवढ्यात त्या नदीमध्ये त्यांना एक काळ असं घोंगडीचा गठ्ठा असल्याने त्यांना वाटलं घोंगड्याचा गठ्ठा बांधलाय आणि तो कशात वाहत आलाय पुरात वाहत आलाय. तो घोंगडीचा गठ्ठा पुरात वाहत आलाय म्हणून एक जण म्हणला इथंच थांब, म्हणला मी जातो आणि घोंगडीच्या गठ्ठ्यातल्या तो गठ्ठा आपल्याला घेऊन येतो घोंगड्या होत्या, कारण घोंगड्या आता काही स्वस्त नाहीत, लोकरीवाणी दिसत होतं, पाण्यात लांबून काही त्याला दिसलं नाही. पण महाराज ते दोघं बोलता बोलता ते म्हणला कशाला जातो, पाणी लय लांब आहे, महाराज त्या पाण्यात बुडचीन मरचीन. तो म्हणला तू काळजीच करू नको, हा काळजीच करू नको, मी आता जातो आणि लगेच घोंगडीचा गठ्ठा घेऊन येतो. महाराज त्यानं त्या पुरात उडी टाकली. जो काठावर बसला होता ह्यो नेमका पुरात गेला. ज्यानं उडी टाकली काठावर बसणारा त्याच्याकडे बघत होता आणि ज्यानं उडी टाकली त्यानं उडी टाकली तर तो घोंगडीचा गठ्ठा नव्हता, त्या पाण्यामध्ये एक अस्वल वाहत येत होतं. काय अस्वल, काळं कुट्ट अस्वल वाहत येत होतं. महाराज त्या अस्वलानं ह्याला पाहिलं, हात त्याच्याकडे चाललेला होता आणि असं म्हणतात बाबा पुरात वाहत असताना बुडत्याला काडीचा सुद्धा काय असतो आधार असतो. आता हा तर जिता जागता माणूस त्या अस्वलानं पाहिला, हा नेमका त्या अस्वलाच्या जवळ गेला की त्या अस्वलानं लगेच त्याचे पुढचे पाय त्याच्या मानेत अडकवले. महाराज मानेत गुतवले. आता मानेत गुतवल्यानंतर महाराज अस्वल कधी त्याला खाली बुडवायचं, तो त्याला कधी खाली बुडवायचा, दोघाचा कार्यक्रम चालू. पण जो नदीच्या काठावरती बसला होता तो म्हणायचा अरे जाऊ दे ना, तो घोंगडीचा गट्टा जर येत नसला म्हणजे त्याला काय वाटायचं कमली, म्हणजे हिंदीमध्ये घोंगडीला कमली म्हणतात, काय कमलीचा गट्टा. आणि मग तो तिकडून म्हणला अरे जाने दे, छोड़ दे, कमली का गट्टा आता नहीं है तो उसे मत ले, उसको छोड़ के पहले तू बाहर आ, कमली को छोड़ दे और पहले तू बाहर आ. लेकिन तो नीचे से बोल रहा है, कौन पाण्यातला. तो बोला अरे मैं कमली को छोड़ रहा हूं लेकिन कमली किधर मेरे को छोड़ रही है, कमली मुझे छोड़, म्हणजे अस्वल काय मला सोडत नाही. म्हणजे महाराज धरलंय कुणी, एकमेकाने एकमेकाला धरले. महाराज दोघांनाही सोडावं लागेल, एकट्याला सोडून चालत नाही. महाराज तसं म्हणतात हळूहळू माझा प्रपंच कमी हो, प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी मुरो, आणि देवा असंच करा ऐसे करीगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा, पुरे पुरे आता त्या मायेची सत्ता नको, नको तुझे याची सत्ता, ऐसे करीगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. आणि शेवट सांगतात लटकय खोटे फेडून टाका, हे आमच्या जवळ नको, आणि हे जर गेलं तर नक्कीच आमची पिढा जाईल. लटिके ते फेडा आणि तुका म्हणे जाय पिढा, ऐसे करीगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. ज्ञानेश्वर